मनुस्मृतीने येथील दलित व महिलांना सामाजिक समतेचा अधिकार नाकारला होता. तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिला. म्हणून मनुस्मृतीचे दहन हा दिवस प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे, असे मत ठाणे येथील लोकल फंडचे सहाय्यक संचालक अलंकृता बागटे यांनी नांदेड येथे काल व्यक्त केले. भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरच्या वतीने नालंदा बुद्ध विहारात आयोजित केलेल्या मनुस्मृती दहन दिनी महिला मुक्ती दिन कार्यक्रमात भारतीय संविधान आणि महिलांची गगनभरारी या विषयावर बागटे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कीर्ती गायकवाड होत्या. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड, विजयमाला नरवाडे, डॉक्टर लताताई शिंदे उपस्थित होते. सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम. आज भारतीय बौद्ध महासभा नांदेड महिला शाखांच्या वतीने इथे मनुस्मृती दहन दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती या पुस्तकाचं दहन केलं, कारण दलित आणि महिलांना जो सामाजिक समतेचा अधिकार पाहिजे होता, तो सामाजिक समतेचा अधिकार या मनुस्मृतीने नाकारलेला होता. आणि याविरुद्ध संघर्ष म्हणून बाबासाहेबांनी एक प्रतिकात्मक या ग्रंथाचं दहन केलेलं आहे की समाजामध्ये दलित आणि स्त्रिया यांचा पण मान, सन्मान, हक्क, अधिकार हे तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी यांचंही तेवढंच योगदान आहे हे बाबासाहेब आंबेडकरांना दाखवून द्यायचं होतं. आणि या मनुस्मृतीचे जे कायदे होते आणि ज्याच्यामुळे आपल्या संपूर्ण समाजाला अतोनात अन्याय सहन करावा लागला, याचा कुठेतरी म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं आणि संविधानात दलित, पीडित, शोषित, वंचित आणि स्त्रियांना, विशेषतः स्त्रियांना बहुमोलाचे अधिकार, मान, सन्मान, न्याय दिलेला आहे. म्हणून मनुस्मृती दहनाच्या दिवशी केवळ दलित समाजानेच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या स्त्रियांनी बाबासाहेबांचे उपकार, हे अजन्म उपकार आपले मानले पाहिजेत. त्याच्यामुळं मनुस्मृती दहन हा प्रत्येकासाठीच अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. जय भीम. मी डॉक्टर संघमित्रा गोणारकर. आज मनुस्मृती दहन दिवस याला आपण महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करतो, कारण ज्या मनुस्मृतीमध्ये महिलेला अतिशय तुच्छ लेखलेले होतं, अमानुष अशी वागणूक देण्याचा संदेश त्या मनुस्मृतीमध्ये होता. कारण अगोदरच्या वर्णव्यवस्थेमध्ये आणि धर्मग्रंथांमध्ये महिलांना कमी लेखलेलं होतं. महिलांनाच काय, अस्पृश्य समाजाला सगळ्यांना कमी लेखलेलं होतं. त्या कमी लेखलेल्या लोकांच्याही पेक्षा महिलांना जास्त कमी लेखलेलं होतं. कारण महिला ही जी पायातलं पायतण आहे ते पायापाशी ठेवावं, त्याला डोक्यावर घेऊ नये. ती ताडणची अधिकारी आहे, ती ढोर गवार आहे, मार खाणं हेच तिचं एक काम आहे, असं मनुस्मृतीमध्ये दिलेलं होतं. महिला ही एक माणूस आहे, तिला माणसासारखं वागवलं जावं हा संदेश अजिबात मनुस्मृतीमध्ये नव्हता. अशी ही महिलांना कमी लेखणारी, बहुजनांना कमी लेखणारी मनुस्मृती आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधिवत जाळली. कारण कोणी म्हणू नये तुम्ही जाळली म्हणजे ती नियमानं जाळली, धार्मिक नियमानुसार ती जाळली त्यांच्या, आणि सांगून दिलं की आजपासून या देशातील महिला, बहुजन समाज हा मुक्त झालेला आहे आणि मुक्त श्वास घेणार आहे. आणि मुक्त श्वास घेऊन माणूस हा माणसासारखा जगण्यासाठी आता मुक्त झालेला आहे, हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी दिला. आणि म्हणून आजचा दिवस, आज आपण महिला मुक्ती दिन म्हणा, बहुजनांची मुक्ती म्हणा, हा दिन आपण साजरा करतो आणि मुक्त श्वास घेतो. धन्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, आणि अधिकार दिलाय तर त्या अधिकाराचा खऱ्या अर्थाने माणूस म्हणून वागण्याचा अधिकार आपल्याला दिलाय. पण त्या पद्धतीने वागणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी बौद्ध उपासकांना विनंती करते की बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेचं पालन करावं, बुद्धाने सांगितलेल्या नियमाचं पालन करावं. एवढा संदेश जर आपण पालन केला बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा, तर या जगामध्ये
बौद्ध अनुयायाशिवाय दुसरा कोणीही माणूस उत्कृष्ट दिसणार नाही. प्रत्येक जण बुद्ध अनुयायाचं अनुकरण करण्याचं पाहतील अशा प्रकारचं वर्तन आपण सर्वांनी करावं, हा संदेश मी आजच्या दिवशी देते. आणि आज मानव मुक्ती दिनाचा आनंद आम्ही सर्वजण साजरा करत आहोत. पुस्तकावर प्रेम करणारे बाबासाहेब पुस्तकच जाळतात, असं काय होतं त्या पुस्तकामध्ये? कोणाला वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक जाळलं? आश्चर्य आहे. कारण जो माणूस अतोनात पुस्तकांवर प्रेम करत होता तो माणूस पुस्तक कसं जाळू शकते? पण पुस्तक आहे, पण त्या पुस्तकात काय दिलेलं आहे हे महत्वाचं आहे. आणि पुस्तकांवर प्रेम करणारा माणूस पुस्तक जाळतोय म्हणजे त्या पुस्तकामध्ये माणुसकीला लाजवणारी गोष्ट काहीतरी असली पाहिजे असा आपल्याला कळतं. आणि मग वाचल्यानंतर कळतं की त्या पुस्तकामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था, महिलांना कमी लेखणं, बहुजन समाजाला कमी लेखणं, माणसाला माणसापासून कसं दूर न्यायचं, माणसाला माणुसकीचं कसं जगणं असह्य करायचं, ह्या गोष्टींचा उल्लेख त्या मनुस्मृतीत दिलेला होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक प्रेमी असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक जाळलं आणि या देशातील लोकांना नवीन कायदा असलेलं भारतीय संविधान भारतीय जनतेला अर्पण केलं. जय भीम. मी विद्या नागराज कांबळे, नांदेडच्या उत्तर अध्यक्ष आहे भारतीय बौद्ध महासभा. तर आज बाबासाहेबांनी जे अज्ञानातून आम्हाला बाहेर काढले त्याचा एक पुनर्विचार म्हणून आम्ही इथे कार्यक्रम घेतलेला आहे, श्रीमुक्ती दिन. केवळ मनुस्मृती दहनच नाही, एक पुस्तकाचं दहन म्हणून नाही, तर आमच्या विचारामध्ये जी आलेली प्रगल्भता आहे आणि ती प्रगल्भता इतर महिलांना देण्यासाठी. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की मला जे करता आलं ते केलंय, मला जे करता आले ते केले. दोन गोष्टी नक्की केलेल्या आहेत, जे मी सांगतो तसं तरी करा आणि मी जे करतो तसं तरी करा. मग बाबासाहेबांनी जसं केलं तसं आम्हाला करता येत नाही, पण बाबासाहेब जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही वागण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच या आजच्या स्त्री मुक्ती दिनानिमित्त ज्या महिला इथे जमलेल्या आहेत त्यांनी बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की भारतीय बौद्ध महासभेची जी 10 उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांप्रती काम करण्याचं आणि वेळोवेळी शिबिरं घेण्याची, उपासिका शिबिरामधून आपली बौद्धांची सण कोणती आहेत त्या अनुषंगाने काम करण्याचं असं या ठिकाणी मी आव्हान देते.